बाहेर इतकं प्रखर ऊन पडलेलं आहे, इतकी उष्णता झालेली आहे आणि त्याच वेळेस आपल्याला काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. तर आज आपण कैरीचे पन्ह बनवणार आहोत. उन्हाळ्याच्या ह्या उष्णतेसाठी खूपच फायदेशीर आहे. हे पिल्याने आपल्या शरीराला एकदम थंडक मिळते, उष्णतेपासून सुरक्षा करते. नुसतेच ते पिल्यानेच शरीराला इतका थंडावा मिळतो. आपण हे चटपटीत देखील बनवू शकतो. पन्ह पिल्याने आपल्या शरीराची थकावट तर दूर होतेच, प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर असे एनर्जी ड्रिंक म्हणजेच कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत. व एक अजून मी त्याच्यासोबत काय खायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर असे भन्नाट कैरीचं पन्ह एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ते इथं जवळपास मी या कलमी कैऱ्या घेतलेल्या आहे. ह्या जास्त आंबट पण नाहीये आणि जास्त गोड पण नाहीये. ह्या जवळपास 1 किलो आहेत. आता त्या मी कुकरला स्वच्छ धुवून मस्तपैकी 5 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान शिजलेल्या आहेत त्या. पण कुकरमध्ये लावताना मात्र डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. ते फक्त धुवून तशाच ठेवायच्या आहे आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. खूप स्मूथ आणि खूप छान अशा शिजलेल्या आहेत त्या. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता याच्यावरचे आपले हे गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर मात्र आपल्याला याला त्याच्यावरचे सालं जे आहे ते काढून घ्यायचे आहे. मी हे तिन्ही कैरींचे सालं जे आहे काढून घेणार आहे. आता बघा आतमध्ये जी कोय आहे ना त्याला खूप गर असतो. तो गर देखील पहा किती सुंदर शिजलेला आहे. तो असा आपल्याला चमच्याने किंवा सुरीने काढून घ्यायचा आहे. तर इथे मी चमच्याने काढून घेत आहे. पूर्ण गर निघतो. म्हणजे किती सुंदर शिजलेल्या आहेत ना ह्या कैऱ्या, पहा. आणि या खूप आंबट पण नाही आणि खूप गोड पण नाहीये. ह्या कलमी कैऱ्या आहेत. आणि आता ज्या साली आहेत त्या सालींना देखील हा गर लागलेला असतो. तो देखील मी असा चमच्याने असा कोरून कोरून काढत आहे. आणि शिट्ट्या दिल्यानंतर कैरीचा बघा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या जो गर आहे त्याला. आता हा एकदम चमच्याने स्मॅश करून घ्यायचा आहे. याच्यात अजिबात गाठी वगैरे तयार होणार नाही कारण खूप सुंदर शिजलेल्या आहेत ह्या. आणि ही जी कोय आणि ज्या कैरीचे सालं आहे यामध्ये पुन्हा आपल्याला वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं खंगळून घ्यायचं आहे. त्याने काय होईल की आपलं हे अजिबात वाया जाणार नाही. बघा आता हे पाणी जे आहे तर तुम्ही असंच ह्या पाण्यामध्ये थोडी साखर वगैरे घालून हे देखील तुम्ही सरबत करू शकता. पण मी हे सगळं ह्या कैरीच्या पाण्यामध्येच घालून घेणार आहे. बघा जो आपण आता गर काढलेला आहे ना कैरीचा त्याच्याच आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे. हे सगळं पाणी मी त्या कैरीच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता जवळपास इथे माझी 1 किलो कैरी आहे आणि ही जास्त आंबट नसल्यामुळे मी 1 ते सव्वा वाटी गूळ जो आहे तो कट करून ठेवलेला होता तो आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं मस्त मिक्स करायचं आहे. याबरोबर कलर पण सुंदर येतो आणि चव पण छान लागते म्हणून मी इथे थोडी अर्ध्या वाटीपेक्षा कमी थोडी साखर घालून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, अगर नाही घातली पूर्ण गूळ घातला तरी चालणार आहे. आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा पूर्ण कैरीचं जे पन्ह आहे गूळ घालून मिक्स केलेलं, साखर घालून मिक्स केलेलं हे पूर्ण आपल्याला त्या कढईत टाकून घ्यायचं आहे. आणि हे जे पन्ह आहे ना हे आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. यातल्या ज्या गाठी आहे ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे. पण तत्पूर्वी आपल्याला ह्या ज्या आहे ना एका भांड्यावर चाळण ठेवायची आहे पूर्ण यंत्राची आणि ती त्याच्यावर ठेवून मग मात्र हे जे कैरीचं पन्ह जे आपण केलेलं आहे हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला स्मॅश करून. छान स्मूथ होतं अगदी. तर मग मी हे असं गाळून घेणार आहे गाळणीमधून. गूळ आपला पूर्ण मेल्ट झाला की मग ही प्रक्रिया करायची आहे. बघा अशा प्रकारे मी पूर्ण गाळून घेणार आहे. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता हा पूर्ण पल्प जो आहे तो गाळून झालेला आहे. पाहू शकता किती स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली. पुन्हा आपल्याला हे सगळं गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी घट्टसरपणा आला आहे ना आणि दिसतो पण किती सुंदर, कलर पण किती छान आलेला आहे. एकदा नक्की करून बघा.
आणि हे थोडंसं पातळच ठेवायचं आहे, जास्त घट्ट नाही करायचं. यामध्ये काही मी मसाले घालून घेणार आहे. तर त्यामध्ये बघा थोडंसं काळं मीठ आहे, साधं मीठ आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि हिंग आहे. हिंग तर अवश्य घाला, टेस्ट तर खूप छान येते आणि पोटासाठी पण खूप छान आहे. तर हे सगळे मसाले मी यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप सुंदर झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता पातळ मी याच्यासाठी सांगितलेलं आहे की यासोबत आपण जसं आंब्याच्या रसासोबत पापड खातो किंवा कुरड्या खातो ना, तर ह्याच कैरीच्या पण्याबरोबर तुम्ही एकदा कुरडई खाऊन बघा. याच्याबरोबर कुरडई खूप म्हणजे खूप सुंदर लागते, अतिशय छान लागते. तर मी काही शेजारी कुरड्या देखील तळून ठेवलेल्या आहे. आता वरतून आपल्याला 1 चमचा मी इथे बडीशोप घातलेली आहे. साधी बडीशोप आहे, तिला भाजलेलं वगैरे नाहीये. तर ती दाताखाली येते नाही पणं खाताना, तर खूप छान लागते. पहा, तर इथे आपलं पन्ह तयार झालेलं आहे. आता मी हे सर्व करून घेते आहे आणि आणि कुरड्या देखील मी तळून घेतलेल्या आहे. त्या देखील आपल्याला ह्या ताटामध्ये सर्व करून घ्यायच्या आहे. बघा मी एकदा खाऊन दाखवते, खूप सुंदर लागतं. हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे, कैरीचं पन्ह आणि कुरडया. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आम्ही उन्हाळा आलो ना की ही रेसिपी करतो म्हणजे करतोच. तर यावेळेस पण केली, तर म्हटलं चला की हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही. तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते. हा खूप सुंदर झालेला आहे. चला तर मग एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.